हे संबंधात या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल या स्कूलच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो। आज या ठिकाणी चालक आदरणीय आमचे गंगाराम गोविंद पाटील अतिशय म्हणजे 2017 पासून त्यांची 7-8 गावचे या ठिकाणी लेकर राहायचं। आमचे मलकापूर असेल, तिवळगेर असेल, हैबतपूर असेल, वाडी, शेकापूर वाडी, दावणगाव, एसटी कॉलनी अनेक या ठिकाणातून या लोक येतात। म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय माझे गुरु, खरेच गुरु बरं लोक भाषणात सांगतात, मी त्यांच्या हाताखाली 2री पासून चालू शिकलो तर 4थी पर्यंत। आदरणीय असे माझे गुरु राजेंद्रजी मळबागे सर, देवणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आदी सन्माननीय कोठारे सर, आदरणीय चव्हाण सर, रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालक, उदगीर बँक ग्रामीण समितीचे संचालक सन्माननीय बालाजी रंगराव पाटील, या शाळेच्या प्रिन्सिपाल श्रीमती स्वाती पाटील, त्यांचे सर्व स्टाफ, सर्वांची नावं घेणे उचलून वाटणार नाही। 2017 पासूनची या शाळेची वाटचाल चालू झाली म्हणजे करण्याची माणसाला जिद्द पाहिजे। 2009चं माझ्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं, मग आमच्या काही करणं झालं नाही। त्यांच्याकडं सर्व बाजूनं सर बहुरंगी असे आमचे गंगाराम पाटील म्हणजे कसल्याच कामाचा आळस नाही, कसल्याच कामाची आणखीन दीर्घाई नाही। त्यांच्याकडे शेतीची वाटचाल फार मोठी आहे, 50 एकर शेती आहे। शेती बघतात, एक हे सुद्धा नोकरच्याकडे आज सुद्धा नाही। स्वतः सगळं म्हणजे करायची जिद्द त्यांच्या मनामध्ये असते आणि ते करत असतात। आणि म्हणून इंटरनॅशनल शाळा स्थापन झाल्यापासून 158 विद्यार्थी या ठिकाणी पास होऊन गेलेले आहेत। म्हणजे मला वाटलं, मी एखाद्याशी बोलता बोलता विचारलं की लहान लेकरचं आहे का, त्याने म्हणले नाही फार 60-65 वर्षापर्यंत ते विद्यार्थी आमच्या पैसे वर्ष 60-65 सर म्हणजे माझ्यापैकी आणखी जास्त त्यांची या ठिकाणी डिग्री त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आता हे इंग्लिश स्कूल आहे। आमचं शिक्षण HSC MIDC, आमच्या काळात इंग्लिश त्यावेळेस नव्हतंच म्हणायला हरकत नाही, काही होते पण थोडं मोठ्या प्रमाणात असेल। इथं अनेक ठिकाणी बघतो आमच्या मुस्लिम भगिनी प्रत्येक आहेत। आता माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम, त्यांचा मराठीचा प्रॉब्लेम। तुम्हाला मराठी कळत नाही, मला हिंदी येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायला हरकत नाही काय। आणि म्हणून आताचा काळ 80% या ठिकाणी महिला आणि निष्ठा महिला राहिल्यात, आता लाडक्या बहिणीच्या महिला झाल्या आहेत सर। त्याच्यामुळं तुम्ही लेकराकडे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग हे आम्ही आत्ता शिकलो थोडं, आम्हाला काही येतच नव्हतं। माझा मुलगा टाइम पब्लिक स्कूलला 3 वर्ष केला, त्याने सकाळी उठलं गुड मॉर्निंग, काम म्हणाले की म्हणायचं पुढे जायचं, येतच नव्हतं। बायकोला यायचं रोज एखाद्याशी काय मुलगा म्हणतोय आपला काय गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग। मग तिने थोडं माझ्यापेक्षा जास्त शिकलेले सांगितले, असं नाही असं असते, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, जाऊ द्या मुलं पुढचं आपण घेऊ। आणि मग इथं ज्या ठिकाणी इंटरनॅशनल इंग्लिश शाळा चालू झाली, इथल्या मॅडमशी संवाद साधला, इथल्या आमच्या गंगाराम पाटलाशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून थोडी माहिती करून घेतली की असं नाही असं असते म्हणून। आणि या इंटरनॅशनल स्कूलच्या सगळ्या या ठिकाणी बहुतेक बऱ्यापैकी पदव्या या ठिकाणी दिल्या जातात, या ठिकाणीच परीक्षा होत्या। आणि वय झाले म्हणजे असं नाही की सगळ्यात म्हणजे 55-60 पर्यंत सुद्धा या ठिकाणी आपण ऍडमिशन घेऊ शकतो। मॅडम बरोबर आहे ना, 55-60 वर्षापर्यंत, 55-60 वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो। त्याच्यामुळे शिकायला काही लादायचं नसते। आणि पुस्तक हे मस्त गरीब आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे। मला वाटतं मी जास्त बोलत असलं ना, मग माझं लांबचं भाषण थांबवतो आणि मी माझा जागा करतो। या ठिकाणी मला बोलवत माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी या शाळेचे आभार मानतो। आणि मी सरांना माफी मागतो की तुमचं बोलणं अगोदर नसल्यामुळं मी बोलणं उचित वाटलं, म्हणून तुम्ही आता आम्ही सगळ्याला संबोधित करावं अशी विनंती करतो। धन्यवाद।